योगेश कदम आपल्यासोबत आहे. आज बजेट सादर झालेलं आहे. या बजेटवर तुमची पहिली प्रतिक्रिया आणि कोकणवासियांसाठी जो मुद्दा तुम्ही मांडला होता साकवचा, तो देखील यामध्ये घेण्यात आलेला आहे, काय म्हणाल? नाही, विशेषतः आज ग्रामविकास राज्यमंत्री म्हणून माझा प्रयत्न होता की कोकणामध्ये जे काही साकवांच्यामुळे अतिवृष्टी होते किंवा थोडा जरी पाऊस जास्त पडला तरी सुद्धा गावांची ही कनेक्टिव्हिटी तुटते, ते होऊ नये याकरता साकवांची उंची वाढवली पाहिजे. त्याच्याकरता एक विशेष कार्यक्रम राबवला गेला पाहिजे 5ही जिल्ह्यांमध्ये. आणि म्हणून त्याकरता मी जी मागणी केली होती तर ती माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मान्य करून आज त्याचा अर्थसंकल्पामध्ये विशेष कार्यक्रमाची त्यांनी घोषणा केली आहे. मी त्यांचे मनापासून आभार मानतो, कोकणवासियांच्या वतीने आभार मानतो. आणि दुसरं, सिंधुरत्न योजना ही पुन्हा चालू झाली पाहिजे ह्याची देखील आम्ही मागणी केली होती आणि गेल्या वर्षभरापासून आम्ही ते प्रयत्न करत होतो. ती देखील मागणी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मान्य करून त्याचा देखील अर्थसंकल्पामध्ये समावेश केलेला आहे. मी त्याकरता देखील त्यांचे मनापासून आभार मानतो. टीका करतात की सर्वसामान्यांना काहीच मिळालं नाही आहे, काय म्हणाल? मला वाटतं विशेष म्हणजे माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी 2 लाखापर्यंतची कर्जमाफीची घोषणा ही ते स्वतः मुख्यमंत्री असताना त्यांनी केली होती आणि ते लवकरच आम्ही करू अशी त्यांनी घोषणा केली होती. आज त्याचाच समावेश आज अर्थसंकल्पामध्ये झालेला आहे. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांचे त्याकरता देखील आभार मानतो. आमची बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.